नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, सोशल मीडियावरती काही पोस्ट व्हायरल होत आहेत. जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पेडगाव सेमी क्रमांक 2चा निकाल तुम्हाला मान्य आहे का? बकासूरवर अन्याय झाला का? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारची एक पोस्ट हे इंस्टाग्रामवरती टाकण्यात आलेली होती आणि त्याखाली लोकांनी काय कमेंट केले आहेत हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या कमेंट आपण वाचूयात. चुकीचा आहे, समान निकाल होता. होय, मथुर हा पुढे होता, सर्जाचा थोडे मागे होता. जे बोलतात ना अन्याय झाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मथुर फक्त पब्लिकनी पाहिजे होता. मग कळालं असतं अंतर काय असतं. आणि मथुर आहे काय, वय झाले वाघाचं, पण एकट्याने गाडी लावली. बिनजोडचा बादशाह, 3 फेऱ्यात पण बादशाह. कसा अन्याय झाला सांगतो का, जरा काय पण रडी नको भाऊ, मैदानात होतो आम्ही. हरला म्हणून काय झालं, लय मोठा इतिहास करून ठेवलाय भागाने. गेल्या वर्षी आदतला आणि ओपनला 1 नंबर केलाय. आम्हाला तुझा अभिमान आहे, आमच्यासाठी देव आहे. दादा माझा राग येऊ देऊ नका, गाडी मथुर लागली आहे. हार जीत होत राहते. 22 तारीख आहे, आज बकासूर 1 नंबर करेल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. निकाल काय आहे नक्की ते माहीत नाही. जर दुसऱ्या कॅमेऱ्यामधून दाखवलं असतं तर काहीतरी समजलं असतं. पण बकासूरवर आज दुसऱ्यांदा अन्याय झाला हे नक्की, आणि तो फक्त पब्लिकमुळे. पुसेगावला पण सुट्टा निकाल घेऊन समोरच्या पब्लिकमुळे हार पत्करावं लागली. मी शर्यतप्रेमी आहे, सगळे नंदी सारखेच मानतो. राहिला विषय मथुरचा, आज तो सगळ्यांच्या हृदयात आहे. भावा मी कट्टर बकासूरप्रेमी आहे, निकाल बरोबर दिला आहे. भावा आणि तोंडावर निकाल घेतला, असू दे भावा. आपण पब्लिकच्या साईडने लागून सुद्धा फाईट दिली. हॅट्रिक एक स्वप्न आहे. पब्लिकने वाट लावली आणि केव्हा पण गाडी साईडनेच लागते. बकासूर 2 वेळा बैल खाली लावला आहे. बकासूर जिंकू किंवा मथुर, परंतु पब्लिक मूर्ख आहेत. पूर्ण बैलगाडी येत असेल तर पब्लिकने समोर उभं राहू नये. चुकीच्या पब्लिकची, त्यामुळे बैल बसतात. कमिटीला समजलं पाहिजे, बैल जर तिकडे पळत असेल तर समोर उभं राहू नये. नियोजनात बरोबर नाही. बकासूरची गाडी फॉल झाली ना, जर गाडी फॉल झाली नसती तर निकाल समान द्यायला लागला असता. भावांनो, बैल हा बैल असतो, पण असा बोल नाही पाहिजे जे बकासूरला हार मानून. काय रे, पण आता लोक बोलतात मथुर 1001ने सेमीला नव्हता, वळायला पाहिजेत. पण सेमीमध्ये मथुर हा एकटा नव्हता, अजून 8 गाड्या होत्या. पण पळाला तरी मथुरच्या गाड्या मला विरोध का करतात तेच कळत नाही. आपला बकासूर खूप महानंदी आहे, त्याने खूप सुंदर लढत दिली. शेवटी जीत हार आहेच. 4ही गाड्या खूप भारी पळाल्या. बागा तू हरला नाहीस, तुला हरवलं तुझ्या पब्लिकने. त्यांना पहिला घोडा लावला पाहिजे होता. तुझा अन्याय झाला ते पब्लिकमुळे, असू दे सोड. पण हा निर्णय कमिटीने घ्यायला पाहिजे होता. पब्लिक बाजूला करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. त्यामुळे तुझी हार झाली. आमच्यासाठी तू खूप मोठा आहेस आणि सगळ्या पब्लिकचा पण तू आमचा पण खूप लाडका आहेस. तू कशाला विरोध करतो? गेल्या मथुर सेमी फाल झाला आहे आणि दादाच बकासूर पण दादाचा बैल आहे आणि बक्यावर प्रेम पण आहे, कळालं का? बकासूरच्या गाडीवर अन्याय झाला, बाकीच्या गाड्यांना पब्लिक पळून गेलो होतं का? ज्याला हार पचवत नाही तोच खेळाडू. मान्य आहे, यात पब्लिकची चुकी आहे. कमिटीला बोला, मी व्हिडिओ बघतोय, मथुरला जिंकवण्यासाठी त्यांच्या फॅनने केला आहे असं म्हणतात. अरे किती नाव ठेवणार मथुरला, तो पण नंदीच आहे ना. झाली का सुरुवात? झाला अन्याय लगेच बघ. कधीतरी हार मान्य करायला शिकाराव. हार पचत नाही म्हणून बकासूरला ते बरोबरच आहे यार. 4ही नंदी वर सगळ्यांचा जीव आहे. पेडगाव कमिटीचा जो निर्णय दिला आहे तो सर्व चेक करून दिला आहे. असे कोणावर अन्याय होणार नाही. भावांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, सर्वांना नको कमेंट, पण वाईट टाकायला सुरुवात. नंदी आपलेच आहेत. बकासूर, गोडचा, सर्जा, मथुर आणि राजा आपलेच आहेत. हार हार आहे, उद्या जीत आहे, म्हणून हात जोडून विनंती सांगतो, कमेंट वाईट करू नका. बाकी काही असो, पण सलग 2 वर्ष एक करणं स्वप्न नाही. हॅट्रिक हुकली, यामुळे प्रेक्षक नाराज झाले, पण देवाचा आशीर्वाद समजून घ्या. बाकीच्या नंदींना मान येऊ द्या. बकाता तर रोजच मैदान गाजवत असतो. किती वेळा जरी या वाघाची गाडी तुम्ही मारली तरी बैलगाडी क्षेत्रातील देव ही उपमा तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्हाला एक बकासूर कट्टर समर्थक. हार सहन करायला शिका. कधी हरायचं आहे, कधी जिंकायचं आहे, देवाला माहिती आहे. महादेवाचा नंदी आहे तो. मथुर किंग मुंबई, राहुलदा पाटील, इजदार माळाचा राजा माणूस. तर मित्रांनो, अशा प्रकारे लोकांच्या कमेंट होत्या. या कमेंटवरती आपले मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.